मध्य रेल्वे नागपूर मंडळामार्फत स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उन्नती करण्याची कामे हाती घेण्यात आली असून त्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 दिनांक 8 एप्रिल 2026 ते 29 मे 2026 या कालावधीत एकूण 52 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे। ही कामे रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्यामार्फत करण्यात येत असून दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत गोंदिया स्थानकावर सुरू असलेल्या नॉन इंटरलॉकिंग कामांशी समन्वय साधत शॅडो ब्लॉक कालावधीत ही कामे पूर्ण केली जाणार आहेत। या काळात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरूनच रेल्वे गाड्यांची ये-जा करण्यात येईल। रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत कोणतीही गाडी रद्द करण्यात येणार नाही। मात्र गाडी क्रमांक 01-140 मडगाव नागपूर विशेष गुरुवार रविवार ही गाडी 9 एप्रिल ते 28 मे दरम्यान अजनी स्थानकावर अंशतः समाप्त होईल। तसेच गाडी क्रमांक 01-139 नागपूर मडगाव विशेष बुधवार शनिवार ही 8 एप्रिल ते 27 मे दरम्यान अजनी स्थानकावरूनच सुटेल। याशिवाय हैदराबाद गोरखपूर, KSR बेंगळुरू लालकुवा आणि KSR बेंगळुरू दानापूर या विशेष गाड्यांचे मार्गांतर करण्यात आले असून त्या वर्धा बडनेरा चांदूर बाजार नरखेड इटारसी या मार्गे दोन्ही दिशांनी चालविण्यात येतील। परिचालन कारणांमुळे काही गाड्यांना 10 मिनिटांपासून ते 2 तासांपर्यंत विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यामध्ये अयोध्या कॅट रामेश्वरम, छपरा MGR, चेन्नई सेंट्रल, शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस, शालिमार औखा आणि शालिमार पोरबंदर या गाड्यांचा समावेश आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार असून प्रवासापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांकाची खात्री करून घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे। तसेच मदतीसाठी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक 139 वर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे। I'm here from Jamaica. I'm really enjoying myself. It's a family-friendly entertainment with a lot of different things to do. It's really fun being here, and I wish I could come back again soon. I came from Nagpur and he's my friend. He came from Jamaica, which is in West Indies, and we are here to enjoy in Dream Asia. I heard about it a lot. I have seen it today. It's very wonderful and the experience is very good. I really want to come again here.